जर तुम्ही सकाळी 7, 8 किंवा 9 वाजता उठत असाल ना, तर लिहून घ्या, तुम्ही रोज स्वतःचे नुकसान करत आहात. तुम्ही जगाच्या आधीच 2 तास मागे पडला आहात. रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब या पुस्तकात एक कडक वाक्य लिहिले, सकाळचा पहिला तास हा ठरवतो की तुमचा पूर्ण दिवस कसा जाईल. जर तुम्ही सकाळी उठून फक्त आळस करत असाल तर तुमचा संपूर्ण दिवस आळसातच जाणार. आज आपण या पुस्तकातील अशा 3 गोष्टी पाहणार आहोत, ज्या ऐकल्यानंतर उद्याचा अलार्म 5 वाजताचा लावल्याशिवाय झोपणार नाही. दिवसभरात तुमची सर्वात मोठी तक्रार काय असते? मला अभ्यासाला वेळ मिळत नाही, मला माझ्या बिझनेसवर लक्ष देता येत नाही, माझ्याकडे वेळेची कमतरता आहे. पण लेखक म्हणतात वेळ कमी नाही आहे, तुमचा फोकस खराब आहे. सकाळी 5 वाजता काय असतं? पूर्ण शांतता. तुमचे मित्र झोपलेले असतात, सोशल मीडियावर नवीन पोस्ट येत नाहीत आणि तुमचे घरचेही शांत असतात. या वेळेला म्हणतात द आयसोलेशन लेयर. जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं आणि तुम्ही तुमच्या ध्येयावर काम करत असता, तेव्हा तुमच्यात जो आत्मविश्वास येतो ना, तो तुम्हाला गर्दीतून वेगळा करतो. आता 5 वाजता उठून करायचं काय? अंथरुणावर पडून रील स्क्रोल करायची नाही. पुस्तकातील 20-20-20 फॉर्म्युला वापरा. पहिले 20 मिनिटे म्हणजे 5 ते 5:20 पर्यंत घाम गाळा, व्यायाम करा, जागे व्हा, शरीरातून घाम निघाला पाहिजे इथपर्यंत व्यायाम करा. यामुळे आळस एका मिनिटात पळून जाईल. आता पुढच्या 20 मिनिटाचं म्हणजे काय करायचं? 5:20 ते 5:40 पर्यंत रिफ्लेक्ट. स्वतःशी बोला. आज तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत ती एका डायरीत लिहून काढा. याला म्हणतात दिवसावर ताबा मिळवणे. शेवटची 20 मिनिटे 5:40 ते 6 पर्यंत इन्व्हेस्ट. एखादी चांगली पुस्तक वाचा, नवीन स्किल शिका, स्वतःच्या बुद्धीला धार लावा. विचार करा, रोज हा 1 तास स्वतःला देणे म्हणजे वर्षाचे 365 तास इतरांपेक्षा पुढे राहणे. आता बरेच जण म्हणतील मला रात्री उशिरापर्यंत काम करायची सवय आहे, मी रात्रीचा राजा आहे. पण लेखक म्हणतात मी फक्त एक सबब, एक्सक्यूज आहे. रात्रीच्या वेळी आपला मेंदू थकलेला असतो, आपण एक सोशल मीडिया किंवा टाइमपास करतो. जर आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. सुरुवातीला 66 दिवस कठीण जातील, शरीर साथ देणार नाही, मन मागे ओढेल. पण जो या 66 दिवसांच्या चक्रातून बाहेर पडेल तोच विजेता बनेल. बहाणे बनवणारे कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे कधीच बहाणे बनवत नाहीत. चॉईस तुमची आहे. अंथरुणात पडून स्वप्न पाहत राहायचं की 5 वाजता उठून ती स्वप्न सत्यात उतरवायची. जर तुमच्यात हिंमत असेल तर कमेंटमध्ये लिहा, उद्यापासून मी 5 वाजता उठणार. पाहूया किती जणांमध्ये ती धमक आहे. व्हिडिओ शेअर करा तुमच्या त्या मित्रासोबत ज्याला उठवायची गरज आहे. भेटूया उद्या सकाळी 5 वाजता. कीप हसलिंग. बाय.